नमस्कार, मी प्रियंका शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। चंद्रपूर लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संघटना चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार नामदार सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा देत आहेत। महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र, पालेवार भोई समाज चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा साऊंड सिस्टम असोसिएशन चंद्रपूर, राष्ट्रीय हिंदू महासभा भारत, राष्ट्रीय संघर्ष समिती EPS 95 चंद्रपूर जिल्हा, सोनार समाज चंद्रपूर जिल्हा, विश्व ब्राह्मण पांचाळ सेवा समिती जिल्हा चंद्रपूर यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी नामदार सुधीर मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा संकल्प हाती घेतला। सुधीर भाऊंसारखा आपल्या हक्काचा उमेदवार निवडून यावा यासाठी अनेक संघटना सरसावल्या आहेत। नमस्कार, वंदे मातरम। चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभेचे व महायुतीचे उमेदवार सर्वांचे परिचित असणारे आदरणीय सन्माननीय नामदार ज्यांना विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे। संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी विकासाची गंगा आमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केलं आहे असे आदरणीय सन्माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे। विश्वगौरव, देशगौरव नरेंद्रजी मोदी यांनी एक विश्वास ठेवून सुधीरभाऊंच्या विकासाच्या झंझावात बघून त्यांना उमेदवारी बहाल केली आहे। मी आदरणीय मोदीजींची खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की अशा विकास पुरुषाला लोकसभेत सर्वोच्च सभागृहात बोलवण्याचं काम आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी केले आहे। आपण बघतो की नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण लोकसभेतले खासदार काम करीत आहे। आता त्या कामाला अतिशय ऊर्जा मिळण्यासाठी या चंद्रपूर शहरातली ऊर्जा लोकसभेत नेण्यासाठी महाराष्ट्रातला वाघ लोकसभेत डरकाळी देण्यासाठी सज्ज झालेले आहे। मी सर्वांना हात जोडून विनंती करतो, या विकास पुरुषाला न्याय देण्यासाठी आम्हा सर्वांना मैदानात उतरायचं आहे। मी उमेदवार समजून त्यांना जिंकवायचं आहे, कारण लोकसभेचे उमेदवार असे व्यक्तिमत्व आहे जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, जे 24 तास लोकांसाठी उपलब्ध असणारं व्यक्तिमत्व आहे। आपण बघतो नेहमी तळागाळात काम करणारा नेता जर आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवला असा जनसेवक म्हणजे आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार। म्हणून तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो की अशा व्यक्तीला लोकसभेच्या उच्च सभागृहात आपण बघितलं पाहिजे। त्यांची डरकाळी महाराष्ट्रातल्या विधानसभेत आपण बघितली आहे, आपण ते लोकसभेत आपण बघितली पाहिजे। आपण विकासाच्या झंझावाताला कुठेही ब्रेक न लागता विकासाचं झंझावात स्पीडने समोर गेलं पाहिजे। या दृष्टिकोनातून चंद्रपूरचा वाघ आपण दिल्लीला पोहोचवण्याचं काम आपण लोकांच्या हाती आता या लोकसभेत आलेलं आहे। आपण पुन्हा एक बघत आहे की चंद्रपूर शहरातला विकास आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे, त्यांचं विजन डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे। जे महाराष्ट्रातलं विजन आदरणीय सुधीरभाऊंनी दाखवलं आहे त्याची दखल इतर मुख्यमंत्री सुद्धा पण घेऊन राहिलेले आहे। म्हणून अशा व्यक्तिमत्वाला आपण लोकसभेत पाठवण्यासाठी सज्ज व्हा। मी सर्वांना म्हणतो की दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा हे नेहमी आपण वाक्य वाचलेलं आहे। या वाक्याला पूर्ण अजून समोर नेण्यासाठी आपण सर्वांनी आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांना लोकसभेत आपण पाठवलं पाहिजे। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।